मी काय सांगू, तुम्हीच ठरवा ना काहीतरी. आणि असं मी सांगून आणण्यात काय मजा आहे ना. राईट, पण मला कसं कळेल तुला काय हवंय ते? तुम्ही द्याल ते मी घेईन. बघा, नंतर मला हे आवडलं नाही, तुम्ही काहीतरीच दिलं मला, असं सगळं बोलायचं नाही. ठीक आहे, मी बघतो. मीरा, अथर्व जरा नर्वस झालेत ना म्हणून फक्त, नाहीतर त्यांचा गिफ्ट द्यायचा एवढा उत्साह असतो. आणि त्यांना अजून तुझ्या आवडी निवडी माहिती नाहीयेत ना म्हणून. बर, उद्या तुला त्यांना सांगायचंय की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे, ते लक्षात आहे ना? ताई मला नाही जमणार. जमवावं लागेल मीरा. तुम्ही फक्त नावाचे नवरा बायको आहात अगं, आणि असं किती दिवस चालणार आहे? ताई, आपण उद्याचं उद्या बघूयात ना. मी आलेच, मला खूप काम आहे. मीरा थांब. तू जेवढ्या त्यांच्यापासून लांब पळशील ना, तेवढ्या गोष्टी बिनसत जातील अगं. बरं, उद्या पाडव्याला अथर्वला ओवाळणार आहेस? हो. कुठल्या नात्याने? अगं ताई, असं काय करतेस? सांग मीरा, कुठल्या नात्याने? बायकोच्या. मग त्याच नात्याविषयी बोलायला सांगते मी फक्त. मीरा, नवरा बायकोचं नातं ना, हे प्रेमाच्या धाग्याने बांधलेलं असतं आणि हाच धागा अतूट व्हावा यासाठी ते प्रेम व्यक्त सुद्धा करावं लागतं. ताई, पण वेदाच्या बाबांना नाही आवडत. एक तर हे वेदाचे बाबा म्हणणं बंद कर, अथर्व म्हणत जा त्यांना. अहो म्हण. हा, आणि का नाही आवडणार त्यांना? तू बघतेस ना त्यांना. अथर्व किती बदलले आहेत अगं. आता ते तुझं ऐकतात सगळं, प्रत्येक गोष्टीत तुझी साथ देतात. मीरा, जे अथर्व एकेकाळी तुझा फक्त रागराग करायचे ना, त्यांनी आता स्वतःहून तुझ्याशी मैत्री केली आहे. अथर्व 2 पावलं पुढे आलेत ना, आता 4 पावलं तुला पुढे यायचंय. आणि हे सगळं तुमच्या नात्यासाठी करायचंय मीरा. आता फार विचार करू नकोस. उद्या अथर्वला सांगून टाक तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते.